सो गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर स्टार्ट केला आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एखादा चार्ज जर स्टेटमध्ये किंवा ॲट रेस्ट असेल, म्हणजे ज्याची व्हेलॉसिटी ज्यावेळी 0 असेल ना, एखादा चार्जची मे बी इलेक्ट्रॉन असेल किंवा प्रोटॉन असेल, त्या प्रोटॉनच्या जर स्टेशनरी चार्ज असेल त्या स्टेशनरी चार्जवर कसा ॲक्ट होतो किंवा त्यांचं एकमेकांबरोबर बिहेवियर कसं आहे हे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. एखादा चार्ज ज्यावेळी रेस्टमध्ये असेल त्यावेळी त्याच्यावरचं एकमेकांबरोबरचं इंटरॅक्शन्स किंवा त्याच्या इंटरॅक्शन्सचे जे लॉ आहेत ते आपल्याला बघायचे. मग लास्ट लेक्चरला आपण कुलम्स लॉ बघितला होता. काय सांगितलं होतं की कुलम्स लॉ बघताना की दोन चार्जेस घेतल्यात Q1 Q2 आणि हे दोन चार्जेस एकमेकांच्या समोर आहेत, त्यांच्या दोघांमध्ये डिस्टन्स R एवढा आहे. तर ह्या दोघांमध्ये जो फोर्स ॲक्ट होणार आहे, म्हणजे मी तुम्हाला एक सांगितलं होतं की लाईक चार्जेस रिपेल इच अदर आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग यांच्यामध्ये मे बी अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. मग फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की आपण हे दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत. मग या दोघांमध्ये कुठल्या होणार, रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट होणार. मग ते रिपल्सिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड किती असते, 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². काय होता दोघांमध्ये रिपल्सिव्ह फोर्स आपण काय सांगणार होतो, 1/4πε0 इंटू Q1 Q2 बाय R². म्हणजे जो रिपल्सिव्ह फोर्स आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. म्हणजे जसा तुमचा मॅग्निट्यूड तुमचा हा जसा प्रोडक्ट वाढत जाईल तसं तुमचा हा फोर्स वाढत जातो. आणि जसं तुमचं हे डिस्टन्स वाढत जाईल म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जसं हे डिस्टन्स वाढत जाईल तसा तुमचा फोर्स कमी होणार आहे. हे लक्षात आलं ना लास्ट लेक्चरला? नव्हतं तरी आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपल्याला हा कुलम्स लॉ आहे जो इम्पॉर्टंट आहे. याचं स्टेटमेंट विचारू शकतात. आणि अजून एक कन्सेप्ट बघितली होती ती म्हणजे क्वांटायझेशन ऑफ चार्ज, की तुमचा जो चार्ज आहे तो कसा इंटरॅक्ट किंवा इंटरचेंज होतो दोन बॉडीजमध्ये. तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. याच्या इंटिग्रल मल्टिपलनुसार तुमचा चार्ज ट्रान्सफर होतो एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीला. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, नंतर सांगतो कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्याचे. ठीक आहे. आता तुम्हाला 1 कुलम म्हणून एक चार्ज जी डेफिनेशन सांगितली होती. कधी, ज्यावेळी दोन चार्जेस असे Q1 Q2 चार्जेस हे तुमचे 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर असतील, 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर असतील आणि हे दोन्ही चार्जेस एकमेकांना किती फोर्सनं रिपेल केले पाहिजेत, 9 × 10⁹ कुलम न्यूटन. तुमचे दोन चार्जेस आहेत जे 1 मीटर डिस्टन्सवर ठेवलेत आणि ते जर एकमेकांना 9 × 10⁹ न्यूटन एवढ्या फोर्सने रिपेल करत असतील तर जी चार्जेसची क्वांटिटी आहे ती म्हणजे 1 कुलम. काय म्हणतात त्याला, 1 कुलम. म्हणजे 1 कुलम एवढा चार्ज असेल आणि ते एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर ठेवले तर तुम्हाला किंवा ते दोन चार्जेस एकमेकांवर एवढा फोर्स अप्लाय करतात, 9 × 10⁹ न्यूटन. म्हणजे तुमच्या एका ट्रकचं वजन जवळपास, ट्रक जो तुमचा आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ॲक्ट करतो, 1 टनच्या आसपास करतो. हे जवळपास तसे 10 ट्रक एकमेकांवर ठेवल्यानंतर अर्थवर जेवढं फोर्स अप्लाय होईल किंवा जेवढं वेट असेल तेवढा फोर्स हा आहे, तेवढा हा फोर्स आहे. जवळपास 10 ट्रक्स तुमचे एकमेकांवर ठेवल्यानंतर जेवढं वेट तयार होईल तेवढा हा फोर्स आहे. त्यामुळे सहसा काय करतात की कुलमला मायक्रो कुलम किंवा नॅनो कुलम्समध्ये एक्सप्रेस करतात किंवा मिनी कुलम्समध्ये. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट बघितली होती ती म्हणजे तुमची परमिटिव्हिटीची. परमिटिव्हिटी म्हणजे काय की तुमची इलेक्ट्रिक फील्ड एखाद्या मीडियममधनं किती प्रमाणात पास होते, किती अलाउ करते मीडियम, त्याला म्हणतात परमिटिव्हिटी. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला याला म्हणतात परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी याचा अर्थ तुमचा मीडियम एखाद्या इलेक्ट्रिक फील्डला
किती प्रमाणात अलाउ करतो बाहेर जाण्यासाठी, त्या मीडियममधनं पास होण्यासाठी जे वापरतात ते म्हणजे परमिटिव्हिटी. आणि मीडियमसाठी आपण वापरतो तो ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. आता हे काय झालं, हा फोर्स कुठला झाला, व्हॅक्यूममधला झाला. आणि जेव्हा तुम्ही मीडियममध्ये घेता त्यावेळी हा फोर्स कसा लिहितात, 1/4πε इंटू Q1 Q2 बाय R². याला म्हणतात ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ॲब्सोल्यूट परमिटिव्ह ऑफ दॅट मीडियम, म्हणजे तो मीडियम किती प्रमाणात अलाउ करतो इलेक्ट्रिक फील्डला त्याच्या स्वतःमधून पास होण्यासाठी, त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. लास्ट लेक्चरचं आहे की गेले डोक्याच्या वरनं, आहे ना ध्यानात. सो हे इप्सिलॉन झालं. सो यांच्या दोघांचा रेशिओ घेतला होता आपण, इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. याला म्हटलं होतं आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ह्याचा एक रेशिओ घेतला होता आपण. या दोघांच्या रेशिओला म्हणतात रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. मग हे काय सांगतं तुमचं, इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट आर अपॉन इप्सिलॉन नॉट. ठीक आहे. हे रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचं लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे. हे इप्सिलॉन आर इंटू इप्सिलॉन नॉट आहे, हे आपण इथे घालू शकतो आता, हो की नाही. काय चालू आहे कळालंय, सांगतो. हा कुलम्स लॉ आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे कुलम्स लॉ कसे आहेत. मग आपल्याला काय करूया की पहिल्यांदा एका व्हॅक्यूममध्ये बघूया आणि हे मीडियममध्ये बघूया. कुलम फोर्स एवढा तर कळाला. आपण हे का बघतोय की लास्ट लेक्चरला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी बघितलं, सगळं चार्जेसची डेफिनेशन वगैरे बघितली, पण ॲक्च्युअलमध्ये फरक कसा पडतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा, आपल्या याच्यावर ॲक्च्युली फरक कसा पडतो हे आपल्याला जरा बघूया. आणि मग आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. सो काय करूया त्यासाठी, हे दोन फोर्सेस आहेत. ओके, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपल्याला कळालं, हे कसं काढलं आहे ते. हां, मग काय करूया जस्ट की या मीडियममध्ये ही व्हॅल्यू टाकूया आता. सो ही व्हॅल्यू घातल्यानंतर काय होणार तुमचं टोटल, की एफ मीडियम इज इक्वल टू 1/4π इप्सिलॉन नॉट इंटू इप्सिलॉन आर इंटू Q1 Q2 बाय R². कळलं. हा मी तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी घातली. सो आता हा पार्टनं सगळं एकत्र करून घेऊया. हा इप्सिलॉन आर आहे तो सेपरेट ठेवूया आणि बाकी सगळा पार्ट एकत्र लिहून घेऊया. मग हे 1/εr इंटू 1/4π इप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 बाय R². हे काय, काय आहे, हां हे काय सांगितलेलं मी, काय सांगितलेलं, हे काय व्हॅक्यूम मधनं फोर्स आहे हा, असं बघू नका जसं का पहिल्यांदाच सांगितलंय. हां, इप्सिलॉन नॉट याचा अर्थ तुमच्या व्हॅक्यूममध्ये आहेत दोन चार्जेस. तुमच्या व्हॅक्यूममध्ये चार्जेस असं एवढा फोर्स ॲक्ट होतो. मग हे काय होतं, एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय इप्सिलॉन आर. असं काय बघू नका जसं की पहिल्यांदाच आयुष्यात बघितलं आहे, असं लास्ट लेक्चरला झालं आहे. हां, एफ मीडियम इज इक्वल टू एफ व्हॅक्यूम अपॉन इप्सिलॉन आर. आता काय झालं, हे दोन फोर्सेस झाले ना, आणि मीडियमचा फोर्स कसा झाला आहे, इप्सिलॉन आर टाइम्स डिक्रीज झाला आहे. कशापेक्षा, एफ व्हॅक्यूमपेक्षा. म्हणजे ज्यावेळी तुमच्या मीडियममध्ये चार्जेस ठेवता, समजा हे तुमचे चार्जेस आहेत Q1 Q2. हे Q1 Q2 तुमचे जर चार्जेस पहिल्यांदा व्हॅक्यूममध्ये ठेवले, समजा व्हॅक्यूममध्ये ठेवले, त्यांच्यामध्ये एवढा फोर्स ॲक्ट होतो एफ व्हॅक्यूम एवढा. आणि समजा नंतर मीडियममध्ये ठेवले, त्यांच्यामध्ये एवढा फोर्स ॲक्ट होतो. मग काय होतं तुमची, की जो मीडियमवरचा फोर्स आहे, जो मीडियममधला फोर्स आहे तो 1/εr टाइम्स असतो. कशाच्या, व्हॅक्यूमच्या. 1/εr टाइम्स म्हणजे तो डिक्रीज होतो. याचा पॉईंट एवढा झाला की मीडियममध्ये
मीडियममध्ये ज्यावेळी तुम्ही दोन चार्जेस टाकता त्यावेळी ना त्या दोघांमधला जो अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स आहे ना तो डिक्रीज होतो. कसा होतो? डिक्रीज होतो. किती टाइम्स? 1/εr टाइम्स किंवा εr टाइम्स डिक्रीज होतो असं आपण म्हणू शकतो. कसं सांगणार आपण? दोन चार्जेस जे आहेत ते ना आपले एखाद्या मीडियममध्ये ठेवले त्या दोघांमधला जो फोर्स आहे, दोघांमधला अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स आहे तो डिक्रीज होतो. कशा काय होतो? डिक्रीज होतो. व्हॅक्यूमपेक्षा तो कमी होतो. आता मग समजा तुमचा जर हे वॉटरमध्ये ठेवलं आपण, दोन चार्जेस जर आपण कशात ठेवले? वॉटरमध्ये ठेवले तर वॉटरचा जो εr आहे तो 80 आहे. मग त्यावेळी तुमच्या वॉटरमधला फोर्स इक्वल टू कसा होणार? व्हॅक्यूममधल्या फोर्सपेक्षा 1/80 टाइम्स असणार आहे. कसा? 1/80 टाइम्स असणार आहे. म्हणजे तुमचा हा जो फोर्स आहे वॉटरमधला, दोन चार्जेसमधला जो फोर्स आहे वॉटर मीडियममध्ये तो डिक्रीज होणार. किती? 80 टाइम्स. डिवायडेड बाय 80 आपण करतो. लक्षात राहील ना? हां. आता याचा यूज कुठं करतात की समजा तुमचा जर आता सध्या तर ते कन्सेप्ट नाही आहे तुम्हाला, पण जर कसं विचारतात की समजा तुम्हाला मे बी एखादा चार्ज दिला असेल आणि दुसरा अजून एक चार्ज दिला आणि त्यांना असं ऑसिलेटरी मोडमध्ये ठेवलं आपण, तर ह्या दोघांच्या ऑसिलेशन्समध्ये जो फरक आहे तो आपण कम्पेअर करू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल अजून एक पार्ट असतो. कसा? की समजा तुमच्याकडे एखादं एखादं कुठलं तर मीडियम आहे, एखादं कुठलं मीडियम आहे समजा. या मीडियममध्ये ना तुम्हाला एखाद्या दोन मे बी प्लेट्स देतील, ऑब्जेक्ट्स देतील आणि ऑब्जेक्ट्समधल्या समथिंग चार्ज देतील आणि ह्या चार्जेसचा फोर्सेस आणि समजा हेच बॉडी तुमचे समजा ह्याच्यात ठेवले असेल, व्हॅक्यूममध्ये ठेवले असेल किंवा एअर मीडियममध्ये ठेवले असेल, त्या दोन कंडिशन्सच्या फोर्सेसचा देखील तुम्हाला कंपॅरिझन करू शकतात. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला बोर्डाला तर नाही आहेत सध्या, पण जेव्हा तुम्ही हायर लेवलला जाल त्यावेळी अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे 2 ते 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स फ्यूज करून एक प्रॉब्लेम सरळ विचारतात. एक हा कन्सेप्ट असेल, मग मे बी ते ऑसिलेशनशी टाकतील किंवा रिझल्टंट फोर्सचा टाकतील किंवा ग्रॅव्हिटेशन आणि ह्याचा पण पार्ट यूज करू शकतील. ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक हे दोन्ही प्रॉब्लेम फ्यूज करून तुमचं फाइंड आउट करायला लावू शकतात ते. लक्षात राहील ना? आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं सध्या की मीडियममध्ये एवढा इफेक्ट पडतो. नुसता फॉर्म्युला लिहून घ्या. हा फॉर्म्युला फक्त लिहून घ्या. एफ मीडियम इज इक्वल टू एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय εr. हा फॉर्म्युला तेवढा इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेमसाठी. मे बी विचारणार नाहीत सेटला, पण नंतरच्या प्रॉब्लेमसाठी हा आपल्याला गरजेचा आहे. हा फॉर्म्युला तेवढा लिहून घ्या, बाकीचं काय गरज नाही. लिहून झाला फॉर्म्युला? सो आता पण ठीक आहे, सगळं बघितलं, मॅग्नेट्यूड वगैरे कशी आहे, काय आहे, कुठपर्यंत आहे. ओके, एवढं तर कळालं ना? फॉर्म्युला लक्षात राहील ना? कुलम्स लॉ कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे गाईज. कुलम्स लॉ कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे, ऑप्शन नाही तुमच्याकडं. सो हां, आता कुलम्स लॉचं ना आपल्याला वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघायचं. वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ कुलम्स लॉ. आपल्याला वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघायचं. लक्षात राहील? वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन. हां, सो बिफोर गोइंग टू दॅट मी समजा इथे एक पॉईंट चार्जेस घेतले. ठीक आहे, 2 पॉईंट चार्जेस घेतले. काय म्हटलं याला? Q1, याला Q2. या दोघांना एका लाईनमध्ये पुट केले. आता तुम्हाला पॉईंट लक्षात आहे काय की लाईक चार्जेस रिपेल इच अदर आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. राहील ना लक्षात?
लाईक चार्जेस रिपेल आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट. आता तुम्हाला काय करायचं आहे की याच्यात आता रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. कसं सांगतो आपण की दोन चार्जेस आहेत, हे दोन चार्जेस एकमेकांना ढकलत आहेत किंवा अट्रॅक्ट करतायत जे असेल ते. मग त्यावेळी काय करायचं की ना ज्याच्यावर आपल्याला फोर्स काढायचा आहे ना त्याच्यावर हा अंगठा ठेवायचा इथे. काय करायचं, अंगठा ठेवायचा आणि हा चार्ज कुठला बघायचा आणि हा चार्ज कुठला बघायचा. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज असेल समजा. समजा हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यावरचा फोर्स काढायचा आहे. काय करायचं, हा जो अंगठा आहे तो इथं ठेवायचा आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस असतील. हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि ह्याच्यावर आपल्याला फोर्स काढायचा आहे. कशामुळं, याच्यामुळं. हे दोन्ही लाईक चार्जेस असतील तर काय करायचं, ह्या चार्जेसच्या डायरेक्ट ऑपोजिट डायरेक्शनला अंगठा करायचा. म्हणजे जर इथं दोन्ही चार्जेस सेम असतील, जर ज्या चार्जपासून काढायचं ज्या चार्जमुळे फोर्स ॲक्ट होते त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला अंगठा ठेवायचा. कसा, आता इकडं Q1 आहे इकडे Q2 आहे. आता Q2मुळे आपल्याला फोर्स काढायचा आहे आणि दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे, करेक्ट. मग Q2च्या बरोबर ऑपोजिट डायरेक्शनला टाकायचं. काय करायचं, ऑपोजिट डायरेक्शनला टाकायचं आणि अंगठा आता ज्या डायरेक्शनला जाणार आहे तर त्या डायरेक्शनला आपल्याला फोर्स मिळणार आहे. कशामुळं, Q2मुळे. कशामुळे, Q2मुळे. कुठल्या डायरेक्शनला, या डायरेक्शनला. राहील ना लक्षात. अंगठा ठेवून परीक्षेत काढता येईल ना काय करायचं, रिझल्ट फोर्सचे डायरेक्शन. आता समजा हा जर निगेटिव्ह चार्ज असता Q2, निगेटिव्ह चार्ज असतं, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, Q1 वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, Q2 वर निगेटिव्ह चार्ज आहे. काय करायचं, आपल्याला Q1 वरचा फोर्स काढायचा. कशामुळे, Q2मुळे. आपल्याला Q1 वरचा फोर्स काढायचा. कशामुळे, Q2मुळे. आणि काय म्हणतो आपण, निगेटिव्ह चार्ज आहे. काय करायचं, आपला जो फोर्स असणार आहे तो कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, तर काय करायचं, इथं अंगठा ठेवायचा. आता Q2 कसा आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे हे दोन्ही ऑपोजिट आहेत, करेक्ट. मग हा अंगठा Q2च्या डायरेक्शनला पाडायचा. म्हणजे ऑपोजिट चार्जेस असतील तर आपला हा अंगठा या डायरेक्शनला गेला पाहिजे. आणि या डायरेक्शनला गेला याचा अर्थ तुमचा जो फोर्स असणार आहे तो कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, त्या डायरेक्शनला असणार आहे. डायरेक्शन्स डिफाईन करता येतील ना. आता अजून एकदा ट्राय करून बघूया. मग समजा तुमचा इथे एक Q1 चार्ज आहे, इथं Q2 चार्ज आहे. आता ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ही दोघांमधली लाईन आहे. सो मला आता काय काढायचं आहे, Q1 वरचा फोर्स काढायचा आहे. कशामुळं, Q2मुळे. मग मी काय करणार, पहिल्यांदा अंगठा घेणार, तो इथं ठेवणार. मग आता दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहेत. मग आता फोर्स कुठल्या डायरेक्शनला ॲक्ट होणार, तो ऑपोजिट टू Q2. म्हणजे हा कसं जाणार, या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होणार आहे. आणि समजा मला Q2 वरचा काढायचा आहे, Q2 वरचा फोर्स काढायचा. कशामुळं, या चार्जमुळे, Q1मुळे. मग मी काय करणार, पहिल्यांदा Q2 वर अंगठा ठेवणार आणि कुठल्या डायरेक्शनला आता फोर्स पडणार, ज्या चार्जला आपण कन्सिडर करतो ज्याच्यामुळे फोर्स ॲक्ट होते त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला. म्हणजे कसं, या डायरेक्शनला. कुठं जाणार, इकडं. म्हणजे काय होणार आहे आपलं, त्या डायरेक्शनला फोर्स असणार आहे. काढता येईल ना अंगठा ठेवून. म्हणजे जर इथं काढायचं असेल, जर हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर याच्या अपोजिट डायरेक्शनला जायचं. आणि जर हा निगेटिव्ह असेल तर काय करायचं, हा इकडे इकडे अंगठा आहे. राहील ना. आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे डायरेक्शन कसं डिफाईन करायचं. ठीक आहे, राहील लक्षात बॉईज. ट्रायल करायचं आहे घरी परत एकदा जाऊन. सो आपल्याला आता वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघायचं. वेक्टोरियल रिप्रेझेंटेशनमध्ये काय करूया,
दोन पॉझिटिव्ह चार्जेस घेऊया Q1 प्लस अँड Q2 प्लस आणि या दोघांमधलं डिस्टन्स घेऊया. किती R एवढा आहे समजा. ठीक आहे. आपले दोन पॉझिटिव्ह चार्जेस आहेत Q1 Q2. दोघांमध्ये डिस्टन्स किती R एवढा आहे. हां मग आता हे डायरेक्शन कसं सांगणार आता Q1 वरचे कुठं असणार आता हे डायरेक्शन याची दोन्ही पॉझिटिव्ह आहेत मग याच्या Q2च्या ऑपोजिट डायरेक्शनला जाणार. हा कशामुळे Q1 वर फोर्स ॲक्ट होते कशामुळं Q2 मुळे. मग आपण त्याला लिहूया F1 2 बार फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज Q1 ड्यू टू चार्ज 2. फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज 1 ड्यू टू चार्ज 2 म्हणून त्याला आपण F12 लिहिलं आहे. आता या डायरेक्शनला कसं होणार मग आपल्याला इथं अंगठा ठेवायला लागेल आणि Q1च्या ऑपोजिट डायरेक्शनला म्हणजे या डायरेक्शनला या डायरेक्शनला आपला फोर्स ॲक्ट होणार आहे. मग आता इथं कसं होतं फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज 2 ड्यू टू चार्ज 1 कसं आपला हा डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. हे मी कसं लिहिलं काय आलं ना F21 कुठून लिहिलं आहे F12 कुठून लिहिलं आहे. ठीक आहे. आता प्रश्न आला यांचं रिप्रेझेंटेशनचा. तर काय करायचं आहे की चार्ज और द फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू चार्ज 2. आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड माहिती आहे. ठीक आहे. दोन्ही फोर्स आपण दोन्ही चार्जेस असं कन्सिडर आहे की हे एका व्हॅक्यूममध्ये आहेत Q1 Q2. ठीक आहे. आता डिस्टन्स सांगताना काय सांगायचे आपल्याला डायरेक्शन सांगायचे. कसं सांगायचे आहेत डायरेक्शन सांगायचे आहेत. हे जे आपण डिस्टन्स सांगणार आहे ना आता आपण डायरेक्शन सांगणार आहे. कुठून काढणार आपण याचं ओरिजिन कुठून घ्यायचं की जो फोर्स ॲक्ट करतोय म्हणजे हा आमचा कर्ता करविता आहे. याच्यासाठी हा कर्ता करविता आहे म्हणजे ह्याच्यामुळं आपला फोर्स ॲक्ट होतोय. मग काय करायचं डिस्टन्स इथून मेजर करायचं आपल्याला. कुठून इकडून. मग आपण लिहायचं कसं हे R21 लिहायचं. काय लिहायचं R21 म्हणजे डिस्टन्स फ्रॉम पॉईंट चार्ज 2 टू चार्ज 1. राहील ना लक्षात की ह्या चार्ज 2 मुळे चार्ज 2 पासून चार्ज 1 पर्यंतचं डिस्टन्स इथे घ्यायचं आणि हे काय होणार मॉड स्क्वेअर आणि कसली ना डायरेक्शन R21 कॅप. आता ही R21 कॅपची डायरेक्शन कशी आहे अवे फ्रॉम ए. मग अशी आपण अंगठ्याच्या साहाय्यानं काढलं होतं नाही रिझल्टंट फोर्स. हां मग ते कसं आहे अवे फ्रॉम एला आहे. सिमिलरली F21 बार काढायचं आपल्याला. कशामुळं फोर्सेस ॲक्टिंग ऑन चार्ज 2 ड्यू टू चार्ज 1. हां मग काय होणार 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय. आता इथं कोण करता करवी द्यायचं ह्याच्यासाठी Q2 साठी Q2 वर फोर्स कोणामुळे ॲक्ट होतोय Q1 मुळे ना. फोर्स ऑन Q2 कशामुळे ॲक्ट होतोय Q1 मुळे. मग डिस्टन्स मेजर कुठून करणार Q1 पासून. कुठून मेजर करणार Q1 पासून. मग आपण इथून डिस्टन्स घ्यायचं. मग हे काय होणार तुमचं R12 होल स्क्वेअर. कसं होणार R12. मग हे काय होणार R12 कॅप. आता इथे कसं आहे हे डिस्टन्स तुमचं सेम आहे करेक्ट. डिस्टन्स चेंज होणार नाही एनी हाऊ. हां फक्त काय हे पोझिशन वेक्टर्स आहेत. कुठून एक B पासून A पर्यंत आहे आणि दुसरा A पासून B पर्यंत आहे. कसे आहेत हे एकमेकांना ऑपोजिट आहेत. कसे आहेत ऑपोजिट आहेत. मग आपण म्हणू शकतो की R21 कॅप इज इक्वल टू मायनस R12 कॅप. का म्हणू शकतो कारण की एक कसं आहे A2
बी आहे, तर दुसरा कसा आहे बी टू ए डायरेक्शनमध्ये. हे काय म्हणतोय कळतं ना आपल्याला. R12 कॅप कुठल्या डायरेक्शनला, R21 कॅप कशा डायरेक्शनला आहे. R12 आपला असा आहे, ए टू बी चाललाय, ए टू बी डायरेक्शनला आहे R12, आणि R21 कसं आहे बी टू ए डायरेक्शनला आहे. मग आपण म्हणू शकतो की दोन्ही डिस्टन्स सेम आहे, फक्त त्या वेक्टरची डायरेक्शन तुमची कशी आहे एकमेकांच्या ऑपोजिट आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की डायरेक्टली R21 कॅप इज इक्वल टू मायनस R12 कॅप. राहील ना लक्षात. हां, मग इथं आपण डायरेक्टली मायनस R21 कॅप वगैरे लिहू शकतो ना या दोघांमध्ये. हे सबस्टिट्यूशन इथे घालू शकतो ना आपण. हां, मग याचा रिझल्ट काय मिळतो आपला की F12 बार इज इक्वल टू मायनस F21 बार. हे कसं लिहिलं आहे लक्षात दाखवतो. परिस्थिती बघता तुम्ही आता बहुतेक झुलता मिनार होण्याच्या मार्गावर आहात. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R21 स्क्वेअर. आता हे कसे आहे R21 जो पार्ट आहे तो काय आहे नक्की तुमचा मॅग्निट्यूड आहे. काय मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे R21 इक्वल टू R12 असणार आहे. ते मॅग्निट्यूड आहे तुमचं. हे डिस्टन्स आता कसंही चेंज होत नाही आहे. सो R12 इक्वल टू R21च असणार आहे. फक्त प्रश्न काय असणार आहे तुमचा याचा मायनस R12 कॅप. काय केलं मी की R21च्या जागी ही व्हॅल्यू पुट केली, आणि इथे तुमचा होतो काय F21 कॅप इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R12 होल स्क्वेअर इंटू R12 कॅप. राहील ना. हां, मग आता काय झालं हे नथिंग बट F12 बार इज इक्वल टू F21 बार इज इक्वल टू मायनस F12 बार. हे काय झालं, हे दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन्सला आहेत, ऑपोजिट वेक्टर्स असं म्हणतो आपण त्यांना. काय झालं याचा अर्थ काय होतो तुमचा की एक फोर्स त्या डायरेक्शनला आहे तर एक फोर्स या डायरेक्शनला आहे असं आपण सांगतो इथं मॅथमॅटिकली, आणि दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. आणि हे कसे आहेत द लाईन जॉईनिंग. आता हे फोर्सेस ॲक्ट कसे होत आहेत, हे जे दोन चार्जेस आहेत त्या दोन चार्जेसना एकमेकांच्या बरोबर जी लाईन जॉईन करते आहे त्याच्या अलॉंग हे ॲक्ट होत आहेत. तुमचा हा फोर्स असाच आहे ना, या डायरेक्शनच्या अलॉंगच आहे ना इथं काढलेला. आता बॉयज हे फोर्सेस कसे आहेत, हे लाईनच्या अलॉंगच आहेत ना. हां, मग हे फोर्सेस कसे ॲक्ट होत आहेत अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस. तुमचे दोन चार्जेसना जी लाईन जॉईन करते आहे त्याच्या अलॉंग हे तुमचे फोर्सेस आहेत, आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आता अशा ज्यावेळी कंडिशन्स येतात किंवा अशाच प्रकारे ज्यावेळी कंडिशन येते सिच्युएशन येते त्याला म्हणतात सेंट्रल फोर्स प्रॉब्लेम म्हणतात. काय म्हणतात सेंट्रल फोर्स प्रॉब्लेम. असंच एक एक्झाम्पल बघितलं होतं आपण, ते ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितलं होतं. ग्रॅव्हिटेशनमध्ये पण आपण सेंट्रल प्रॉब्लेम म्हणून सांगितलं होतं त्यांना. फक्त तिथं कसं होतं जस्ट अट्रॅक्टिव्ह होतं. इथं अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल, दोन चार्जेसवर डिपेंड असणार आहे. राहील ध्यानात. ओके, सो लिहा मग पटपट लिहून घ्या. या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डायरेक्शन्स कसे काढायचे आहेत हे ज्यादा इम्पॉर्टंट आहे. वेक्टर फॉर्म ही डायग्राम काढून घ्या. एकच मिनिट राहिले ते. दिसते का काही?
काय कळे नाही तुला? डायग्राम काढलेली कळे ना? बराच गोतावळा झालाय तिथं. काय हाय की गेलंय? दमलं बाबा हे आमचं पण, खडू पण दमला. गेला वाटतं खडू पण. हाय बाबा हाय, गेला. काय इलेक्ट्रोस्टॅटिकमुळे ह्याच्यावरचे चार्ज कमी झाले वाटतं. अरे साहेबांचा नामकरण सोहळा राहिला. हे R12 आणि R21 हेच आहे डिस्टन्स या दोघांमधलं. ए बी मधलं डिस्टन्सच आहे ए बी बार. फक्त आपण त्या वेक्टर रिप्रेझेंटेशनसाठी असं लिहिलं आहे, R12 R21 असं लिहिलं आहे. आपल्याला वेक्टर रिप्रेझेंट करायचं आहे ना, त्यासाठी. झालं? हां. F21 बार, F21 बार म्हणजे हे F21 आणि वरती बार काढायचा. F21 बार डिनोट force exerted on Q2 by Q1 therefore F21 bar equal to इथे हा पार्ट. F21 bar equal to this one. घरी जाऊन याची वेक्टर रिप्रेझेंटेशनची प्रॅक्टिस करा. एवढ्या इझिली येत नाहीत ते, विसरते काय केवळ. लिहिला? हां. वेअर R12 कॅप, हे जे असं लिहिलं आहे ना, याला म्हणतात R12. हे वरती जे लिहितात त्याला कॅप म्हणतात. R12 कॅप is a vector AB bar means हे vector AB bar away from B away from B हिलात. हां. F12 बार पटपटल्या. F12 बार is a force. F12 bar is a force exerted on Q1 by Q2 is झालं. फॉर्म्युला लिहून झालं. R21 cap is a vector BA bar away from A as R21 cap is equal to minus R12 cap नंतर हे लिहून घ्या या 3 स्टेप्स. therefore लिहा. इंट्युशन होणार असेल, अचानक स्वप्न पडत असेल, असं लिहिता येईल तर ते लिहू शकता तुम्ही.
आणि आपल्या स्वप्नात तर हे कधीच पडत नाही. लिहिण्यासाठी एवढंच गरजेचं आहे, पण तुम्हाला स्वप्नात कुठेही आठवणार नाही की हे नक्की काय केलंय आपण. डन. as f12 bar as f12 bar and f21 bar as f12 bar and f21 bar are acting along the line joining the two charges, the electrostatic force is a central force. ठीक आहे. आता पार्ट येतो तुमचा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. एक कडे ना एकावर एक 17 घातले जातात आणि नंतरचा पॉइंट आहे तुमचा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता इथूनच आपली स्टार्ट होते. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हा ॲक्च्युली तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड मोस्ट पॉईंट आहे. ह्याच्यावर थेरी क्वेश्चन्स विचारण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, पण प्रॉब्लेम्स विचारण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यासाठी काय करूया की एक चार्ज घेऊया. एक होतं गाव, त्याच्यात होता चार्ज क्यू, आणि त्या चार्जवर 17 भानगडी होत्या ॲक्ट होणाऱ्या. म्हणजे कसे आहेत की त्याच गावात आपण 4 किरणिष्ठ टाकलेली आहेत सध्या, Q1, Q2, Q3, Q4. असे काय केले मी 3 चार्जेस टाकलेत त्याच गावात. आता काय सांगायचं आहे की तिन्ही चार्जेस ह्याच्यावर काय तर फोर्स ॲक्ट करणार ना. मी मगाशी म्हटलं होतं की हे चार्जेस जे आहेत ते चार्जेस एकमेकांवर फोर्सफुल ॲक्ट करणार आहेत. सध्या एकच करूया की आपल्याला चार्ज Q1 या साध्या मनुष्यावर या तिघांचा काय इफेक्ट पडतो हे बघायचं आहे आपल्याला. मग काय काय होणार आपलं की चार्ज Q2 मुळे पण काहीतरी फोर्स ॲक्ट होणार, Q3 मुळे पण ॲक्ट होणार, Q4 मुळे पण ॲक्ट होणार आहे. मग आपल्याला प्रश्न येतोय की चार्ज Q1 वर टोटल फोर्स किती ॲक्ट होणार आहे आणि तो कसा होणार आहे, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला होणार आहे. 2 चार्जेस असताना आपण डायरेक्टली सांगू शकतो ते की एकमेकांच्या ऑपोजिट आहेत किंवा एकमेकांकडे जाऊ शकतात. मग तसा टोटल फोर्स ॲक्ट करण्यासाठी काय करतात ती की ह्या सगळ्या चार्जेसना एकमेकांना जॉईन करतात. आणि समजा हे ॲट अ डिस्टन्स 1 वर R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे, हे R2 एवढ्या आहेत, हे R3 एवढ्या डिस्टन्सवर आहेत. मग काय करायचं की पहिल्यांदा प्रत्येक चार्जेसवर जो कुठला फोर्स ॲक्ट होतोय तो काढायचा, म्हणजे प्रत्येक चार्जमुळे. मग काय करूया आपण Q1 वर Q2 मुळे किती फोर्स ॲक्ट होतो बघायचं. काय करायचं पहिल्यांदा एक एक केस कन्सिडर करूया. मग काय करायचं की Q2 मुळे Q1 वर किती फोर्स ॲक्ट होतो हे बघूया. असं म्हणूया आपण की तिन्ही चार्जेस पॉझिटिव्ह आहेत, 4ही चार्जेस पॉझिटिव्ह आहेत म्हणून म्हणूया सर्व. ठीक आहे. हां, मग Q2 मुळे या Q1 वर जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो आता कसा असणार आहे, याच्या बरोबर ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे कसा इकडे. कळलं. मी तिथं का काढलं की लाईन जॉईन कशी आहे Q2 टू Q1 अशी आहे आणि दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस, त्यामुळे अंगठा जर इथं ठेवला तर ह्या Q2च्या ऑपोजिट डायरेक्शनला अंगठा जाणार आहे.
कारण की दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. मग तुमचा फोर्स कसा ॲक्ट होणार आहे तुमचा F12 बार कुठल्या डायरेक्शनला या डायरेक्शन Q3 टू Q1. मग हा फोर्स कसा ॲक्ट होणार या डायरेक्शनला. ध्यानात येत आहे इथे Q1 ठेवला Q3 इथं आहे तुमचा इथं पण पॉझिटिव्ह आहे इथं पण पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हे Q3च्या ऑपोजिट डायरेक्शनला आपला अंगठा जाणार. मग हा होणार मग हा फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज 1 ड्यू टू चार्ज 3 Q3 आणि इथं पण ठेवलेला आहे. मग रिझल्टंट फोर्स असा येतो. रिझल्टंट फोर्स मीन्स तुमच्या चार्ज 1 वर ड्यू टू चार्ज फोर्स. सो आता प्रत्येक चार्जमुळे एवढा फोर्स ॲक्ट होतोय. तर आपल्याला टोटल चार्ज ऑन Q1 घेण्यासाठी काय करतात की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन सांगतं की डायरेक्टली रिझल्टंट फोर्स काढण्यासाठी ह्या तिघांची वेक्टोरियल ॲडिशन घ्यायची. काय घ्यायची वेक्टोरियल ॲडिशन. मग रिझल्टंट फोर्स तुमचा काय होणार F बार इज इक्वल टू F12 बार प्लस F13 बार प्लस F14 बार. हे तिघांचं अशी वेक्टोरियल ॲडिशन घ्यायची. वेक्टोरियल ॲडिशनचा फॉर्म्युला तुम्हाला मी ऑलरेडी लास्ट टॉपिकला दिलेला आहे. F² इज इक्वल टू F1² प्लस F2² प्लस 2F1 F2 कॉस थिटा. हा फॉर्म्युला आहे ना ध्यानात नसलं तर करून घ्यायचा. हां तो फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करायचा आहे. कसा तो मी सांगतो प्रॉब्लेमच्या वेळी. आता मग तेवढं लक्षात ठेवा काय म्हणायचं असते आपल्याला हे की तिन्ही फोर्सची वेक्टोरियल ॲडिशन घ्यायची असते. मग हे जस्ट पॉईंट इथं आपल्याला घालूया आता. मग काय होणार तुमचं हे F12 किती होणार मग 1/4πε0. मग हा कसा होणार Q1 Q2 बाय R12 किंवा त्याला जस्ट आपण R12 म्हणूया. R12² इंटू R21 कॅप प्लस 1/4πε0 Q1 Q2 बाय R13 होल स्क्वेअर इज इक्वल टू R13 कॅप. सॉरी कशामुळे 1 आहे ना हे R21 कॅप होणार. डिस्टन्स 2 to 1. छोटीशी लक्षात ठेवायचं काय इथं 1 2 असेल तर ह्याला 2 1 करायचं पोझिशन वेक्टरला 2 1 करायचं. 1 3 असेल तर पोझिशन वेक्टर 3 1 करायची. दरवेळी लक्षात राहत नसेल कुठून लाईन काढायचं तर असं लिहायचं डायरेक्ट जो आपण फोर्स ॲक्ट होणार आहे त्याच्याबरोबर उलटं लिहायचं. मग हे होणार 1/4πε0 इंटू Q1 Q4 डिवायडेड बाय R41 होल स्क्वेअर इंटू R41 कॅप. आता हे कसं झालं 3 चार्जेससाठी. सिमिलरली जर n नंबर ऑफ चार्जेस असतील आपले हे 3 चार्जेसमुळे असं येतील ठीक आहे. जेव्हा तुमचे n नंबर ऑफ चार्जेस असतील ना त्यावेळी डायरेक्टली फॉर्म्युला कसा आहे 1/4πε0. काय लिहायचं समेशन ओव्हर Q1 Qn इंटू Rn होल स्क्वेअर इंटू Rn कॅप. मग हा Rn जो आहे ते प्रत्येक चार्जमधलं जे डिस्टन्स आहे तुमच्या ज्या चार्जवर फोर्स काढायचा आहे आणि ज्याच्यामुळे फोर्स ॲक्ट होणार आहे त्याची व्हॅल्यूज आहे ते. मग 1 2 3 4 5 जे नंबर ऑफ चार्जेस असतील तिथं डिस्टन्स आहे. काय लिहितात समेशन 1/4πε0 Q1 Qn इंटू Rn² इंटू Rn कॅप. हे काय झाला रिझल्टंट फोर्स झाला. आणि ही सगळी कशी आहे वेक्टोरियल ॲडिशन आहे. काय वेक्टोरियल ॲडिशन राहील ना लक्षात. याचा आपल्याला एवढाच यूज आहे. आपल्याला एवढाच फॉर्म्युला काढायचा होता. सो काय करा पहिल्यांदा ही डायग्राम काढून घ्या. चला पटापट काढा. एका गावात होता एक Q1 त्याच्या होती 4 चार्ज. डायग्राम झाले की सांगा. झालं डायग्राम झाली.
लिहा मग. वेन अ नंबर ऑफ चार्जेस, वेन हे लिहिलं आहे ना वरती टायटल, नावाचा पत्ता नाही आणि आलं कुठनं जन्माला काय कळायचं नाही आपल्याला. हां, वेन अ नंबर ऑफ चार्जेस आर interacting the resultant force on a particular charge is given by vector sum of forces exerted by individual charge. म्हणजे मी काय सांगितलं होतं की काय केलं होतं आपण ही डायग्राम काढताना, या सेंटेन्सचा असा अर्थ आहे की तुमच्याकडे कसे आहेत असे वेरियस चार्जेस आहेत जे एका स्पेसमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत कुठं. तर एखाद्या पर्टिक्युलर चार्जवर इथं Q1 एवढा आहे, या तुमच्या पर्टिक्युलर चार्जवर किती फोर्स ॲक्ट होतं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी काय करतात की इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक एक चार्ज घेऊन येऊन त्यांच्यावरचा टोटल तुमच्या इंडिव्हिज्युअल चार्ज घेतात. जसं आपण इथं Q2 घेतला आणि Q2मुळे एवढा फोर्स ॲक्ट होतो F12 बार, तुमचा Q3मुळे F13 बार एवढा फोर्स ॲक्ट होतो, R4मुळे Q4मुळे तुमचा F14 बार एवढा फोर्स ॲक्ट होतो. आणि रिझल्टंट फोर्स कसं करतात, यांच्या सगळ्यांची वेक्टर ॲडिशन. एवढा अर्थ आहे त्यांचा. म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक चार्ज घ्यायचा, एक चार्ज बरोबर आपला प्रत्येक चार्ज घ्यायचा, त्यांच्यावरचा फोर्स काढायचा आणि लास्टला मग सांगायचं आपण की त्यांची वेक्टर ॲडिशन करायची. आता हे प्रॉब्लेमच्या स्टेप्स आहेत तुमच्या. हां, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल चार्ज घ्यायचा, त्यांच्यावरचा फोर्स काढायचा आणि नंतर लास्टला त्यांची वेक्टर ॲडिशन करायची. ठीक आहे. सो राईट डाऊन. नेक्स्ट, द टोटल फोर्स F bar on a charge Q1 is a vector sum of all forces. इथपर्यंत लिहून घ्या सर. हा तुमचा फायनल फॉर्म्युला आहे जो तुमच्या n नंबर ऑफ पार्टिकल n नंबर ऑफ चार्जेससाठी आहे. मग तिथे यूज करायचा आहे तुम्हाला तो. हे n नंबर ऑफ चार्जेससाठी असेल. हे आता 3 चार्जेससाठी फॉर्म्युला आहे. असंच जर n नंबर ऑफ चार्जेस असेल तर आपण असं लिहू शकतो. काय करतात, हा 1/4πε0 या समेशनच्या आतमध्ये पण लिहू शकतो. काय रिप्रेझेंटेशनमध्ये काय करतात, हा 1/4πε0 डायरेक्टली आज समेशनच्या याच्यामध्ये लिहू शकतात. काही अडचण नाही आहे कारण तो कॉन्स्टंट आहे. सो वी कॅन टेक इट कॉमन. म्हणजे आपण ह्याला असंही लिहू शकतो, n = 1 to n 1/4πε0 असंही लिहू शकतो. काही अडचण नाही. हा ε0 साठी. हे कशासाठी आहे, टोटल व्हॅक्यूमसाठी आहे. हां, आपलं हे जे गाव आहे ते व्हॅक्यूममध्ये टाकलं आहे कुठं. हां, जर मीडियममध्ये असेल तर इथं इप्सिलॉन येईल समथिंग. जर मीडियममध्ये असेल तर लक्षात राहील ना. मीडियम बदललं याच्याशी डील करायचं आपल्याला. अदरवाईज ε0 जे असेल ते. ठीक आहे. प्रत्येक पॉईंट कुठं काय येतो बघायचं आपल्याला. हां, आता ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कसे असतात मोस्टली की काय करतात, तुम्हाला ना काही जॉमेट्रिकल शेप्स देतात. काय करतात, जॉमेट्रिकल शेप देतात. जॉमेट्रिकल शेप म्हणजे स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, सर्कल कोण सहसा देणार नाही तुम्हाला या प्रॉब्लेम्सला.
तुम्हाला ट्रायंगल देतील, रेक्टँगल देतील किंवा पेंटागॉन वगैरे देतील, तर काय करतात ते की असे समजा ट्रायंगल दिला असेल तर काय करतात, असे 3 चार्जेस देतात आणि काय सांगतात की ह्या चार्जवर तुमचा रिझल्टंट फोर्स काढा. कशामुळे? याच्यामुळे आणि याच्यामुळे. असे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. आता हे सिम्प्लिफाईड आहे का? कारण इथं आपले फक्त 2 फोर्स ॲक्ट होणार आहेत. काही वेळ काय करतात की डायरेक्टली एक रेक्टँगल देतात आणि या रेक्टँगलवरती तुमचा एखादा कुठला तर चार्ज देतील. तुम्हाला काय सांगतील की ह्या चार्जवर तुम्हाला टोटल रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. याचंच थोडंसं ॲडव्हान्स फॉर्म आहे. याचंच थोडंसं ॲडव्हान्स फॉर्म आहे. तुम्हाला मे बी रेक्टँगल वगैरे देऊ शकतात. म्हणजे आपल्या बोर्ड एक्झामला तर एवढा कोण डिफिकल्ट शेप देत नाही, सहसा एवढा शेप देतात. यांच्याशी डील कसं करायचं आहे हे मी प्रॉब्लेमच्या वेळी सांगतो, शॉर्टकट कसे आहेत ते. हे आपल्याला आहेच सॉल्व करायला, ह्याचं मी थोडंसं सांगून ठेवून काय करायचं आहे. जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे आपण आता प्रॉब्लेमच्या वेळी बघू कसा यूज करतोय आपण. आता सध्या नेक्स्ट पॉईंटला जाऊया, तो आहे इलेक्ट्रिक फील्ड. दिसत काय नाही पण अजम्पशन बरंच चालू आहे आपलं. इलेक्ट्रिक फील्ड. झोपला का रे? झोपला असेल तर जागे व्हा. सो आता नवीन एक कन्सेप्ट आले ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड नक्की काय असतं सांगतो. आपण याच्यासाठी पहिल्यांदा एक ग्रॅव्हिटेशनचं छोटंसं एक्झाम्पल बघू. ग्रॅव्हिटेशनमध्ये काय करायचं, एक हा समजा मास एवढा आहे काय तर, आणि त्याच्या अराउंड हा स्पेस आहे. आणि या स्पेसची खासियत काय माहिती आहे का, की जोपर्यंत ऑब्जेक्ट या स्पेसमध्ये आहे ना, कुठल्याही मासचा M' M1 M2 M4 काय ते जे असेल ते, जोपर्यंत ह्या स्पेसमध्ये आहे ना, त्या स्पेसमध्ये आहे तोपर्यंतच हा ऑब्जेक्टचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड याच्यावर ॲक्ट होतं, म्हणजे ओढला जातो, म्हणजे खाली पडतं असं म्हणूया आपण सर. जर हाच ऑब्जेक्ट ना या फील्डच्या म्हणजे ह्या रिजनच्या बाहेर गेला ना, तर हा मास याला ओढू शकत नाही किंवा याचा काहीच इफेक्ट याच्यावर पडत नाही. हा जर ऑब्जेक्ट या रिजनच्या बाहेर गेला ना, तर ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ग्रॅव्हिटेशन पुल दाखवत नाही, म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे ते ओढून घेत नाही आपल्याजवळ. आता या रिजनमध्ये काय झाले, तुमचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ना ती एवढी स्ट्रॉंग आहे की तुमचा ऑब्जेक्ट इकडं ओढला जातो. मग हे अशा प्रकारचे जे असतं ना रिजन, त्याला म्हणतात फील्ड. आणि ज्याच्यामुळे फील्ड आलं त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इथं कसं आपण ग्रॅव्हिटेशन कन्सिडर केलं आहे, त्यामुळे इथे एक ग्रॅव्हिटेशन फील्ड. सिमिलरली ना आपण चार्जेसच्या बाबतीत पण होऊ शकतो. जसं आपण इथं एखाद्या मास ऑब्जेक्ट जोचा मास M आहे, ज्याचा आपण एखादं फील्ड सांगितलेलं आहे, त्या फील्डमध्येच आपलं ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतं असं आपण म्हणू शकतो. तसंच ना आपलं चार्जेसच्या बाबतीत पण घडतं. काय करतात की चार्जेसमध्ये काय होतं की तुमच्या चार्जेसच्या अराउंड एक असा रिजन असतो. समजा हा तुमचा चार्ज आहे Q आणि ह्याच्या भोवती हा रिजन आहे. काय आहे? हा रिजन आहे. आणि रिजनची खासियत काय आहे की ह्या रिजनमध्ये असेपर्यंतच तुमचा कुठला दुसरा चार्ज असेल. आता ह्या चार्जेसच्या रिजनमध्ये हा दुसरा चार्ज येतोय आणि ह्यांच्यावर कुठला ॲक्ट होणार, 2 चार्जेस एकमेकांबरोबर इंटरॅक्ट कसे होतात, कुलम्स लॉने. कशाने? कुलम्स लॉने. जोपर्यंत तुमचा चार्ज ह्या रिजनमध्ये आहे ना Q' एवढा, तोपर्यंतच ह्या दोघांमध्ये कुलम फोर्स ॲक्ट होणार आहे. त्याच्यामुळेच या Q हा Q' वर कुलम फोर्स ॲक्ट करणार आहे. जर हा चार्ज या रिजनच्या बाहेर गेला तर काय होतं की ही दोघं चार्ज Q आहे तो याच्यावर फोर्स ॲक्ट करत नाही किंवा फोर्स लावत नाही, कुलम फोर्स लावत नाही या रिजनच्या बाहेर गेल्यावर. एवढं ध्यानात आलं की हे रिजन असं आपण एक म्हणलंय की असं एक रिजन आहे की या रिजनमध्ये चार्ज आला
तरच आपला कुलम फोर्स ॲक्ट होतो. अदरवाईज या रिजनच्या बाहेर असेल तर याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही, कुलम फोर्स. मग हे जे फील्ड आहे, हे जे फील्ड आहे ना, याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. हे कसं इमॅजिनरी अशी कन्सेप्ट आहे की असं एक रिजन आहे आपल्याकडं की या रिजनमध्ये जर एखादा चार्ज आला एक्सटर्नल, ह्या चार्ज क्यूच्या अराउंड असा एक रिजन आहे तुमचा, एक स्पेस आहे असा मोठा की ज्याच्यामध्ये कुठलाही दुसरा चार्ज जर आला ना तर तो याच्यावर फोर्स ॲक्ट करणार आहे. म्हणजे कसं तर की समजा एखादा गाव आहे आपला, म्हणजे समजा आपण देश म्हणूया, देश आहे असं म्हटलं. हां, मग आपल्या देशाच्या जोपर्यंत एरिया आहे त्या एरियापर्यंत आपलं कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट होतो, करेक्ट. म्हणजे अरेबियन सीच्या मध्ये, बंगालच्या थोडंसं पुढे, अरेबियन सीन्समध्ये वरती आपल्या हिमालयापर्यंत, इथपर्यंत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स ॲक्ट होतात, करेक्ट. इथं तर आपलं काही झाला घोळ वगैरे गंधळ तर आपलं तिथं ॲक्ट होतं ना, आणि त्याच्या बाहेर गेलं की काहीच ॲक्ट होत नाही. मग ते काय असतं की इंडियन टेरिटरीची ती फील्ड आहे. काय आहे तुमची इंडियन टेरिटरीची फील्ड आहे. मग तसंच आपण चार्जेसच्या बाबतीत म्हणत असतो. जोपर्यंत एखादा चार्ज आहे त्या चार्जच्या असा एक रिजन आहे साईडला, त्या रिजनमध्ये असताना तुमचा कुलम फोर्स ॲक्ट होतो. त्याच्या बाहेर असेल तर फोर्स ॲक्ट होत नाही. मग ज्या रिजनमध्ये तुमचा कुलम फोर्स ॲक्ट होतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जी फील्ड आहे जी आसपास जिथं कुलम फोर्स ॲक्ट होतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो आपण. राहील ना लक्षात? हां, जोपर्यंत पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तोपर्यंत तुमचा कुलम फोर्स ॲक्ट होणार आहे. एवढा की पॉईंट आहे आपला. मग आता इलेक्ट्रिक फील्डचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे सांगतो. आपल्याला फोर्स माहिती आहे कसा आहे की समजा तुमच्याकडे हा क्यू एवढा चार्ज आहे आणि हा तुमचा कुठला तरी एक टेस्ट चार्ज आणला आहे स्मॉल युनिटचा, म्हणजे याच्यावर एकदम छोटा चार्ज आहे, युनिट चार्ज आहे असं पण म्हणू. मग काय करूया की तुमच्या ह्या चार्ज क्यूचं ना तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. काय करायचं आहे तुम्हाला? चार्ज कॅपिटल क्यूचं तुम्हाला एक इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. मग आपल्याला काय केलं आपण या रिजनमध्ये ना एक क्यू प्राईम एवढा एक टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज टाकला आपण. तर ह्याच्यावर जो फोर्स ॲक्ट होणार तो कसा आहे की 1/4πε0. आता हे व्हॅक्यूममध्ये कन्सिडर करतोय मी सध्या, क्यू इंटू क्यू प्राईम अपॉन r². आपण जस्ट मॅग्नेट्यूड घेऊया सध्या, डायरेक्शन्स नंतर बघू. ठीक आहे. हे फोर्स एवढा ॲक्च्युअल कळालं ना क्यू प्राईमवर. हां, मग काय करायचं? क्यू प्राईमला या साईडला आणायचं. कुठे? फोर्सला डिवाइड करायचं. मग फोर्स अपॉन क्यू प्राईम इज इक्वल टू 1/4πε0 इंटू क्यू बाय r². आणि यालाच म्हणतात फोर्स अपॉन चार्ज. फोर्स अपॉन चार्ज म्हणजेच फोर्स पर युनिट चार्ज. हे जे म्हटले ना F/Q प्राईम याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. कोणाची? या चार्जची. Q/4πε0r². हे काय झालं? पॉईंट क्यूच्या चार्जमुळे एवढी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मॅथमॅटिकली असं म्हणतात फोर्स पर युनिट जो चार्ज आहे, फोर्स पर युनिट चार्जला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रिक फील्ड. फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असते. आणि मॅथमॅटिकली आपला ई कसं होणार? एखाद्या चार्जमुळे Q/4πε0r². आता हे आपण मांडले व्हॅक्यूमसाठी. मीडियमसाठी वेगळं येणार. मीडियमसाठी ते इप्सिलॉन येणार. हां, आपल्याला पॉईंट एवढाच आहे सध्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपला कुलम्स लॉ ॲक्ट होतो, ज्या रिजनमध्ये आपला कुलम लॉ ॲक्ट होतो ती म्हणजे फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड झाली तुमच्या चार्जसाठी. त्याच्या बाहेर गेले की कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही. आता हे जे डिस्टन्स दिसते ते तुमचे हे काय म्हणतात ते दोन चार्जेसमधलं डिस्टन्स आहे. तुमच्या ह्या दोन चार्जेसमधलं डिस्टन्स आहे. मोस्टली आपले जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इन्फायनाईट रिजनमध्ये ॲक्ट होते. एखाद्या चार्जमुळे इन्फायनाईट रेंजपर्यंत ॲक्ट होते. आता प्रश्न आला इलेक्ट्रिक फील्ड काढली, ठीक आहे,
याचं डायमेन्शन काय, युनिट काय, डायमेन्शन काय, हा प्रश्न येतो. तर इलेक्ट्रिक फील्डचे 2 युनिट आहेत. इलेक्ट्रिक फील्डचे ना 2 युनिट आहेत. एक कसं आहे, न्यूटन पर कुलम. कशावरून, याच्यावरून मांडलाय, फोर्स पर युनिट चार्ज, त्याला म्हणतात न्यूटन पर कुलम किंवा वोल्ट पर मीटर असंही सांगू शकतो. वोल्ट पर मीटर हे देखील अनदर युनिट आहे. हे जस्ट आता लक्षात असू दे, काढलेलं आहे यांनी बुकमध्ये, आपल्याला सध्या सिलेबसला नाही आहे ते. हे 4चं मोस्टली युनिट तुम्हाला देतील असं इलेक्ट्रिक फील्डचं, न्यूटन पर कुलम और वोल्ट पर मीटर. आता प्रश्न आला ह्याचं डायमेन्शनचं. तुम्हाला मी करंटचं एक चार्जचं एक डायमेन्शन दिले बघा पहिल्या लेक्चरलाच. काय आहे ते बघा रे, फ्लॅशबॅक करा जरा, जाऊन काय बघत नाही वाटतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, फोर्स पर युनिट चार्ज. मग चार्जचं काय तर मी डायमेन्शन दिलं होतं, काय होतं ते बघा पटपट. सर्वात पहिल्या टॉपिकला म्हणजे हे हा चॅप्टर जिथं सुरू झाला आहे तिथं दिलंय मी. सुरुवात म्हटल्यावर सुरुवातीलाच गेला ग्रॅव्हिटेशनला बहुतेक. हा चॅप्टर जिथं स्टार्ट झाला आहे तिथं एक डायमेन्शन दिलं आहे मी, करंटचं, वोल्टचं. काय दिलं आहे का, दिलं आहे नाही काय, असू घ्या मग सांगतो. लक्ष द्या इकडं. करंट म्हणजे मी काय सांगितलं होतं की फ्लो पर युनिट चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणतोय मी. करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट म्हणजे काय, ह्या वायरमधनं जे पास होत आहे ना त्याला म्हणतात करंट. तो काय असतो, चार्जेसचा फ्लो असतो. आणि करंट कशात मेजर करतात, ॲम्पियरमध्ये. मग क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. मग ह्याचं डायमेन्शन येतं आहे ॲम्पियर इंटू A1 T1. A1 T1 तुमचं हे कशाचं आहे, क्यूचं डायमेन्शन म्हणजे चार्जचं. मग इथं डायरेक्टली लस लिहितात A1 T1. तुम्हाला लिहिलेलं लक्षात राहत नाही, सांगितलं किती लक्षात राहत असेल काय माहिती. लिहिलंय, शाबास, प्रगती आहे. सो आटपाडी गावातली गोष्ट पूर्ण कंटिन्यू करूया की आपलं काय झालंय की चार्जचं डायमेन्शन कसं आहे, ॲम्पियर सेकंड म्हणजे जे ॲम्पियर टाइम जे आहे A1 T1. मग आता हे काय होणार तुमचं टोटल, तुमचा ईचं डायमेन्शन कसं आहे M1 L1. अरे सांगा की काय, तर काय पुढे लिहिलेलं पण लक्षात येईल ना, राहू दे आता, गवा येऊन गेला सांगलीला आता. हां, सो इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, एवढाच पाठ लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे की एक असं रिजन तुमच्या चार्जच्या राऊंडना एक असं रिजन आहे ज्या रिजनमध्ये तुमची कुलम फोर्स ॲक्टिव्ह असतो किंवा कुलम फोर्स इफेक्टिव्ह आहे किंवा कुलम फोर्स ॲक्ट होतो असं आपण म्हणूया शॉर्ट अँड स्वीटमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड जिथं जोपर्यंत तुमचा कुलम फोर्स ॲक्ट होतोय ज्या रिजनपर्यंत, त्या रिजनला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात राहील ना. एखाद्या चार्जमुळे एखाद्या रिजनमध्ये कुलम फोर्स जर ॲक्ट होत असेल तर त्या रिजनला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड, त्या चार्जची. मग लिहा टेटल इलेक्ट्रिक फील्ड, राईट डाऊन. लक्षात येत आहे ना बॉयज गर्ल्स, लक्षात येत आहे की चाललंय झुलता मिनार झाला आहे. लिहा मग इलेक्ट्रिक फील्ड. द region around a charged object
charge object in which Coulomb force is experienced by another charge is called electric field. Mathematically electric field is defined as force experienced per unit charge. Let capital Q and small q be two charges separated by distance r. Therefore Coulomb force between them is हा फॉर्म्युला. Coulomb force between them is सॉरी वेक्टर रिप्रेझेंटेशन करायचं आहे ना. हे बार लिहा आर कॅप. हे आर कॅप लिहिला लिहा मग. where r cap is unit vector along the line joining capital Q to small q. Therefore electric field due to charge capital Q is half hour. गरज वाटत असेल तर हा लिहा, अदरवाइज डायरेक्टली हे लिहा फॉर्म्युला. लिहिलं. हे MCQ साठी सेंटेन्स गरजेचं आहे. इट डज नॉट नीड एनी medium for transmission. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठल्याही रिजनमध्ये एक्झिस्ट होऊ शकते, इवन दो व्हॅक्यूममध्ये पण. डज नॉट नीड मीडियम फॉर ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठल्याही मीडियममध्ये एक्झिस्ट होऊ शकते. मे बी व्हॅक्यूम असेल, वॉटर असेल, मे बी अजून सॉलिड काहीतरी असेल. जसं आपलं साऊंडला कसं कंपल्सरी एखादं मीडियम गरजेचं आहे. वॉटर, सॉलिड म्हणा, लिक्विड म्हणा, गॅस म्हणा, हे काहीतरी लागतंच साऊंडच्या ट्रान्समिशनसाठी. पण इलेक्ट्रिक फील्डला त्याची गरज नाही आहे. इलेक्ट्रिक फील्ड व्हॅक्यूममध्ये पण एक्झिस्ट होते. लक्षात राहील ना. हे MCQ साठी सेंटेन्स आहे. त्यानंतर SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज न्यूटन पर कूलम और वोल्ट पर मीटर. म्हणजे हे दोन SI युनिट ही दोन घ्या आणि डायमेन्शन लिहून घ्या.
सर जरा सरा. आणि हे डायमेन्शन पण लिहून घ्या. लिहिलं. आता ज्यावेळी तुम्हाला 2 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारतील ना, त्यावेळी काय करायची, डायरेक्टली डेफिनेशन लिहायची. द रिजन अराउंड विच, ते सेंटेन्स, त्यानंतर हा फॉर्म्युला आणि हे युनिट्स आणि हे डायमेन्शन्स, एवढेच पॉईंट्स कवर करा. डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट, डायमेन्शन, एवढं 2 मार्काला सफिशियंट आहे. तिथं स्टार करून ठेवा. 2 मार्काला जर विचारला हा क्वेश्चन तर काय काय पॉईंट्स लिहायचे आहेत, डेफिनेशन, फॉर्म्युला, नंतर युनिट आणि लास्टला डायमेन्शन. एवढे 4 पॉईंट्स कवर करायचे 2 मार्क्समध्ये. ठीक आहे. हां, आता प्रश्न हा आला, हा इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, कसं आहे इलेक्ट्रिक फील्ड, तुमची युनिफॉर्म आहे, नॉन युनिफॉर्म आहे, काय आहे, कसं आहे, हे जरा बघू. काय करूया, 2 केसेस कन्सिडर करूया. असे कॅपॅसिटर्स घेऊया. कॅपॅसिटर्स म्हणजे तुम्ही जर जुने सर्किट्स बघितला, त्या जुन्या सर्किट्समध्ये एक निळ्या कलरचं एक हे असतं, एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतं, असं आडवं सिलेंड्रिकल दिसते तुम्हाला. त्याला म्हणतात कॅपॅसिटर. टी व्हीच्या याच्यामध्ये दिसेल किंवा अजून कुठले इलेक्ट्रॉनिक सर्किट्स जर बघितला जुने. आता LCDमध्ये भेटणार नाहीत ते. LCD फोडायची आपल्या कोणात हिंमत नाही आहे सध्या. हां, सो जुने CROचे जे होते मोठे एवढे टी व्ही, त्याच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये असे तुम्हाला हे मिळतील, असे मोठे मोठे सिलेंडर्स मिळतील, त्यांना म्हणतात कॅपॅसिटर्स. ते कॉम्पोनंट्स आहेत इलेक्ट्रिक. आणि अजून एक केस कन्सिडर करूया, चार्ज म्हणून. तर कॅपॅसिटर्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहेत ना, त्या कशा असतात, अशा असतात. सध्या डायरेक्टली समजून घ्या, कॅपॅसिटर्समध्ये अशा असतात. तर चार्जेसमध्ये कसं असतं की तुमचं इकडे थोडी इकडे इलेक्ट्रिक फील्ड असते, इकडे असतं समथिंग, इथं असतं. जर तुमची इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन सगळ्या पॉईंटला सेम असेल, म्हणजे काय की ह्याचं जे मॅग्नेट्यूड आहे इथं हे सगळं सेम आहे आणि डायरेक्शन कशी आहे, तशीच आहे, त्याच डायरेक्शनला आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची जर तुमची प्रत्येक ठिकाणी मॅग्नेट्यूड सेम असेल आणि डायरेक्शन सेम असेल तर त्याला म्हणतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. जर तुमच्या इलेक्ट्रिक फील्डचं सगळ्या ठिकाणी मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन सेम असतील तर त्याला म्हणतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे जसं कॅपॅसिटर्समध्ये असतं. पण जर तुमच्या मॅग्नेट्यूड आणि चार्जेस एकाच डायरेक्शनला नसतील आणि सेम नसतील तर त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जसं चार्जेसच्या बाबतीत आहे, एक डायरेक्शन या डायरेक्शनला आहे, दुसरं इकडं आहे, तिसरं या साईडला आहे, असे 17 गावच्या 17 भानगडी आहेत या चार्जेसच्या बाबतीत. एक इथं आहे, एक वरती या साईडला, त्या साईडला. मग असं जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आहे याचं जरी मॅग्नेट्यूड सेम असला, जरी आपण म्हटलं E=4πε0r², तुम्ही या एवढा डिस्टन्सचा इलेक्ट्रिक फील्ड जरी काढला, जरी मॅग्नेट्यूड सेम असली तरी कसं असतं, एक इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला, दुसरी वरती आहे, तिसरी या साईडला कुठेतरी, अजून इकडे कुठेतरी आहे. हे एका डायरेक्शन्समध्ये नाहीत, वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये. याला म्हणतात नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. मग अशी जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते त्यांना म्हणतात नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. यांचे आपल्याला जस्ट डेफिनेशन्स आहेत, जास्त काही नाही. फक्त आपल्याला एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. जसं कॅपॅसिटर्समध्ये कसं आहे की इलेक्ट्रिक फील्ड एकाच डायरेक्शनला असते, म्हणजे अशा तर अशाच जाणार आहेत आणि सगळ्यांच्या मॅग्निट्यूड पण सेम आहेत. समथिंग ईची व्हॅल्यू जी आहे, ईची मॅग्निट्यूड आहे ते एनी हाऊ सगळीकडे सेम आहे. अशी जी केस असते त्यांना म्हणतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर तुमची मॅग्निट्यूड और डायरेक्शन्स डिफरंट असतील तर त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात राहील ना डेफिनेशन, राईट डाऊन. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड,
uniform electric field. A uniform electric field is a uniform electric field is a uniform electric field is a field whose magnitude is a field whose magnitude and direction is same at all points. Non-uniform electric field है. A field whose magnitude and direction is not same at all points. Is called non-uniform electric field. Non-uniform electric field. आज आपण इथं थांबूया. आज आपण काय काय बघितलं? वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघितलं. वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघितलं आपण. नंतर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बघितलंय, त्याचे काही ॲप्लिकेशन्स चेकआउट केलेत आणि लास्टला पॉईंट बघितला तो म्हणजे तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक अशी रिजन ज्यापर्यंत तुमचा कुलम फोर्स ॲक्ट होतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आणि फ्लक्स बघून घेऊया आपण. इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, थँक्यू.